टॉयलेटमध्ये कपड्याच्या साबणाने कमालच केली। आता रोज रोज टॉयलेट साफ करायची गरज नाही। घरामध्ये कितीही पाहुणे आले तरी येलो स्टेन होणार नाही आणि तुमचं टॉयलेट जे आहे ते बिलकुल साफ राहील आणि दुर्गंधी सुद्धा येणार नाही। चला मग ह्या मॅजिकल असं आपला जो काही व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला इकडे कपड्याचं साबण घ्यायचं आहे। तुम्ही कोणतंही वापरत असणार, लाईक सर्फ एक्सेल, रिन, व्हील कोणतंही वापरत असणार तर कपड्याचं साबण घ्यायचं आहे। आता माझ्याकडे एक कपड्याचं साबण मी वापरते आहे, तर तेच कपड्याचं साबण मी इकडे घेतलं आहे आणि आपल्याला ग्रेटरने त्याला ग्रेट करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल हे आपण यासाठी करतोय की जेणेकरून हे लवकर पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल, म्हणून आपण ग्रेटरचा वापर इकडे करतोय। आणि साधारणतः अर्धा साबण मी इकडे घेतलंय। तुम्हाला हे सोल्यूशन कितपत बनवायचं आहे त्यानुसार, पण एवढूशा याने सुद्धा खूप मोठं सोल्यूशन आणि आपलं 1 महिना हे सोल्यूशन जे आहे छान असं चालतं। आता इकडे आपण ग्रेटरने हे ग्रेट करून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे मीठ। मीठ जर तुमच्याकडे कोर्स टेक्स्चरचं असेल, म्हणजे थोडंसं जाडसरवालं मीठ असेल तर ते मीठ घेतलं तर फारच छान। ते नसेल तर मग सिंपल आपण जे जेवणामध्ये घेतो ते मीठ घेतलं तरी चालेल। 2 चमचे आपल्याला इकडे खाण्याचा सोडा वापरायचा आहे, त्याला की बेकिंग सोडा म्हटलं जातं। इकडे बेकिंग पावडरचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, फक्त आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे। आता हे जे काही तीनही आपण इन्ग्रेडियंट घातले आहेत ते मिक्स करून आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये मी घालते आहे 1 चमचा भरून पाणी। थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे। म्हणजे हे आपल्याला पाणी यामध्ये एवढं घालावं लागेल की याचं जे आहे अगदी आपण याला जसं म्हटलं तसं हे मोल्ड झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला जसं याला शेप द्यायचा आहे त्या पद्धतीने। आता हे जे काही आपण एवढं सोल्यूशन बनवलं आहे ना, तर हे सोल्यूशन तुम्हाला आरामशीर 20 ते 25 दिवस जाणार आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जाऊ शकतं, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। जर तुमच्याकडे फ्लश टँक नसेल तर कसं वापरायचं तेही मी सांगणार आहे आणि सगळं काही इन डिटेल तुम्हाला इकडे माहिती होणार आहे। तर असं बघा, छोट्या छोट्या आपल्याला अशा वड्या होतील ना, इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणून आपण पाण्याचा वापर अगदी थोडा केला आहे। हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा। आपण आपल्या चॅनलवरती भरपूरसे व्हिडिओ बघतो आणि खूप छान छान क्लिनिंग टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याचमधला हा मस्त असा व्हिडिओ आहे। जर अजून तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला आय बटनमध्ये सुद्धा भेटतील आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा भेटेल। तर बघा, मी फक्त अगदी ढोबळमानाने त्याचं थोडे थोडे हे लाडू टाईप करून घेतलेलं आहे। आता सगळ्यात पहिले इंडियन टॉयलेटसाठी कसं वापरायचं ते सांगते। तर तुम्ही कोणतीही बॉटल घेऊ शकता, ती घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे एक जे आपण वडी बनवली ना, एकदम सिंपल ते सोल्यूशन त्यामध्ये टाकून असं शेक करायचं आहे, म्हणजे आपलं सोल्यूशन तयार होतं। आणि आपण जे ग्रेट करून घेतलं आहे ना, ते यासाठी की साबण पाण्यामध्ये लवकर मेल्ट होईल। तर हे बघा, एका टाईममध्ये हे करायचं आहे। आता जर तुमच्याकडे इंडियन टॉयलेट असेल, मी ॲग्लो इंडियन टॉयलेट तुम्हाला दाखवते आहे आणि त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने स्प्रे करू शकता किंवा डायरेक्ट बॉटलमध्ये अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता। लगेच यावरती जे आहे लगेच पाणी टाकायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे, जेणेकरून जर काही स्टेन असेल वगैरे ते जे आहे ते निघतील। स्मेल येत असेल तर स्मेलसुद्धा जाईल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप स्मेल येतो आहे तर मग तेव्हा तुम्ही यामध्ये थोडंसं व्हिनेगर किंवा व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस सोल्यूशनमध्ये टाकला तरी चालेल। आणि तुम्ही बघू शकता की मी बऱ्याचदा टॉयलेटचे व्हिडिओ शेअर केले तुमच्यासमोर आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची कमेंट आली होती की फ्लश टँक आमच्याकडे नाही, तर मग कसं वापरायचं। तर मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे, तर त्यांना सुद्धा मी हा ऑप्शन दिला आहे की तुम्हाला हे सोल्यूशन कसं वापरायचं। आता इकडे आपल्याला जे काही फ्लश टँक असेल ज्यांच्याकडे, ते 2 टाईपने करू शकता। अशा सुती रुमालात हे एक ठेवून डायरेक्ट फ्लश टँकमध्ये टाकू शकता किंवा माझ्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ही बॉटल आहे। बॉटलच्या झाकणाला आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत, सुईने किंवा टाचणीने तुम्ही पाडून घेऊ शकता। छोट्याच बॉटलचा वापर मी केलेला आहे आणि एकदा एकच टाकायचं आहे। आता हे जे काही एक आहे ना, हे तुम्हाला पूर्ण हफ्ताभर जाणार आहे, मग पुन्हा तुम्ही बॉटल काढून पुन्हा हे एक यामध्ये टाकू शकता, म्हणजे तुमचा महिनाभर हा आरामात जातो। आणि ह्या बॉटलमध्ये 3/4 एवढं पाणी टाकायचं आहे, कारण जेव्हा आपण हे शेक करतो तर त्यामध्ये बबल्स फॉर्म होतात, तर त्यासाठी आपण 3/4 बॉटल भरली आहे। शेक करून घ्यायचं आणि हळूहळू जे काही साबण आहे ते यामध्ये मेल्ट होत जातं आणि जेव्हा जेव्हा ते फ्लश टँकचं बटन आपण दाबतो तेव्हा तेव्हा हे जे काही
फ्लश टँकमधलं आपलं जे काही कमोड असतं तिथे जे आहे ते व्यवस्थितरित्या क्लीन करतं आणि तुमच्या कमोड सीटवरती हे बिलकुल येलो स्टेन येऊ देत नाही. दुर्गंधी येत असेल दुर्गंधीसुद्धा येत नाही. आणि हे तुम्हाला ही बॉटल फ्लश टँकचं झाकण काढून त्यामध्ये उलटी टाकायची आहे. म्हणजे यामध्ये जे आपण होल बनवले आहेत ते थोडं थोडं पाणी त्यामधनं खाली पडत जाईल, ते आपल्या पाण्यामध्ये मिक्स होत जाईल. आणि जेव्हा आपण बटन दाबणार आहोत तेव्हा ते बटन जे आहे ते दाबल्या कारणाने खाली जेव्हा पाणी येईल तेव्हा आपलं जे काही सीट आहे ते सुद्धा क्लीन होईल. तर इंडियन टॉयलेटसाठी तुम्हाला डायरेक्ट यूज करायचं आहे. आणि फ्लश टँक तुमच्याकडे असेल, बऱ्याचदा इंडियन टॉयलेटला फ्लश टँकसुद्धा असतं, तर तेव्हाहीच तुम्ही अशीच पद्धत यूज करू शकता. आणि तुम्हाला हे जे आहे अशा दोन्हीही याच्यासाठी टॉयलेटसाठी मी सांगितलं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असणार. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.